सोनं चांदी जे काही वाढले ना, पहिल्या दिवशी ज्या दिवशी युद्ध व्हायच्या नंतर लगेच ताबडतोब 10-15 हजार रुपये तोळ्याला वाढले. चांदी वाढली 30-40 हजार रुपयांनी. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने चांदीच्या दराबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. नेमके हे दर वाढतील का किंवा काय होईल यावर आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत सोन्याचे व्यापारी फत्तेचंद रांका सर आहेत. सर, खरं तर जे युद्ध सुरू आहे गेले काही दिवसापासून, या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दराबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काय नेमकं आहे? युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून सोन्याच्या भावात उसळी झाली आणि चांदीच्या भावातही एकदम अचानकपणे वाढले आणि बाजारामध्ये माल मिळेना असं झालं. बुलियन म्हणजे प्रायमरी गोल्ड दागिने तर मिळतात, परंतु हे जसं युद्ध सुरू झालं आणि जशी त्याची डेन्सिटी वाढत गेली, म्हणजे युद्धाचं प्रमाण वाढत गेलं, तसं एअर स्पेस बंद झाली आणि सगळी विमानं रद्द झाली. त्यामुळे माल येणं एक ज्या कंट्रीमधनं, साऊथ आफ्रिका असो, अखाती असो, युरोप असो, अमेरिका असो, चायना असो, सगळं बंद झालं. आणि त्यामुळे सप्लाय नाही, कारण इंडियाला 900 टनाच्या वरती आवश्यकता आहे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता रिसायकलिंग 350 टन असतो इंडियामध्ये, ते पुरेसं नाही. त्यामुळे या भावात माल सप्लाय नाही आणि त्यामुळे भावात जी वाढ झाली आहे ती झालेली आहे. आणि जोपर्यंत युद्ध थांबत नाही त्याच्यावर भाव कमी येतील असं काही वाटत नाही. जर युद्ध थांबवलं तर मात्र काही जे युद्धाच्या पूर्वी जे भाव होते तिथपर्यंत येऊ शकतात. पण आत्ता कुठली शाश्वत देता येत नाही, जरी गुढीपाडवा जवळ आला आहे. परंतु एक आहे, लोकांची क्वांटिटी कमी होईल पण खरेदी नक्की होईल. खरं तर सोने चांदीच्या बाबतीत जे तर्कवितर्क लढवले जातात, ज्या दराच्या बाबतीत सोने चांदी आत्ता वाढलेलं आहे, किती वाढले साधारणतः? सोनं चांदी जे काही वाढले ना, पहिल्या दिवशी ज्या दिवशी युद्ध व्हायच्या नंतर लगेच ताबडतोब 10-15 हजार रुपये तोळ्याला वाढले. चांदी वाढली 30-40 हजार रुपयाने. हा युद्ध एक कारण झालं, एअरस्पेस बंद. परंतु जे युद्धाचा आधीपासनं म्हणजे आपण म्हणतो ना की ढग आकाशात फिरतात, तसे युद्धाचे वातावरण फिरायला लागलं होतं. सगळ्या सेंट्रल बँकांनी सोनं खरेदी केलं, कारण त्यांना डॉलरवर भरोसा नव्हता, डॉलरचा रेट कमी होऊ शकतो म्हणून त्यांनी सोनं खरेदी केलं. चायनाने मोठ्या प्रमाणात केलं आणि युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळे सगळ्या कंट्रीजनी त्यांची करन्सी युद्धाच्या वेळी कामाला नाही म्हणून त्यांनी सोनं खरेदी केलं. त्यामुळे काय झालं, डिमांड जास्ती आणि सप्लाय कमी, आणि त्यामुळे तो एक फरक मोठा पडलेला आहे. ज्या दिवशी हे युद्धजन्य परिस्थिती कमी होईल, बँका खरेदी करणं बंद करतील, कंट्रीज बंद करतील, तर सोन्याचे भाव कमी होऊ शकतात. म्हणजे युद्धाचा परिणाम साहजिकच याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या युद्धाचा परिणाम भावावर झाला, त्याचप्रमाणे बिझनेसवरही झाला आहे. हा बिझनेसवर ऑल इंडिया लेवलला माझ्याकडे जे काही फोन येतात त्याच्यावरनं आज बिझनेस जवळजवळ 30% येऊन पोचला या युद्धजन्याच्या परिस्थितीमुळे आणि भाव पडेल. कारण लोकांना अजून आता तर काय ऑफ सीझन आहे, सीझन आता गुढीपाडव्यानंतर सुरू होईल. लोक अजून वेट अँड वॉचच्या स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे या बिझनेस जरी वाढायचा असेल तर गुढीपाडव्यानंतरच हा बिझनेस वाढेल. गुढीपाडवा असेल किंवा आता लग्नी सराई आहे त्याच्यावर खरं तर याचा सगळा परिणाम होणार आहे. हा, युद्ध चालू राहिलं तर म्हणजे सोन्याच्या विक्रीवर तर नक्कीच परिणाम होईल. पण एक आहे की क्वांटिटी कमी होईल पण तो अमाऊंट तीच राहील, त्यामुळे तो काही प्रश्न येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यानंतर अक्षय तृतीया पण मोठा सण आहे आणि लग्नसराई. आपल्या भारतामध्ये एक लक्षात ठेवा की सोन्याला महत्त्व आहे, रिलिजियस महत्त्व आहे. लग्नात मुलीला सुद्धा सगळे दागिने लागतात. त्यामुळे भारतात तरी या काळामध्ये व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही, फक्त क्वांटिटी कमी येईल पण अमाऊंट एकाच वेळेला त्याच्यापेक्षा जास्त येईल. म्हणजे दर वाढतेच राहतील. शक्यता सध्या तरी नाकारता येत नाही. नक्कीच आपण पाहतोय की युद्ध सुरू आहे अजूनही, आणि जर हे युद्ध नाही थांबलं तर याहीपेक्षा दर वाढतील. सध्या युद्ध सुरू झाल्यानंतर 15 ते 20 हजार रुपये जे सोनं दरात वाढ झालेली आहे, त्यामुळं येणाऱ्या काळात जर ही युद्ध असंच सुरू राहिलं तर सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर अगोदरच सोनं गेलेलं आहे, त्याहीपेक्षा जास्त सोन्याचे दर वाढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.